नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, काही वर्षांपूर्वी फाडफाड इंग्रजी नावाचा एक शब्द प्रचलित होता आणि सगळ्यांना फाडफाड इंग्रजी बोलण्याची एक ओढ होती. त्यासाठी एक आपल्या समाजामध्ये एक क्रेज होती असं म्हणायला हरकत नाही. पण आता अर्थातच जग बदललेलं आहे. आपण सगळेजण ग्लोबल झालेलो आहोत आणि या ग्लोबल जगामध्ये ग्लोबल भाषा शिकणं हे देखील गरजेचं आहे. अनेक परदेशी भाषा आहेत ज्या आपण इथे भारतामध्ये मुंबईमध्ये शिकू शकतो. तर त्या भाषा कोणत्या आहेत आणि त्या भाषांची व्याप्ती काय आहे, त्याच्यामध्ये करिअरच्या काय संधी आहेत याविषयी आज आपण बोलणार आहोत. आजचा विषय पाहून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे परदेशी भाषेत करिअरच्या संधी. आणि हा खरोखरच अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे, कारण आज आपण बघतोय की कुठलंही क्षेत्र असलं तरी आपल्याला अनेक मुलांना वेगवेगळ्या नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये जावं लागतं आणि तिथली भाषा जर आपल्याला येत असेल तर नक्कीच ते कोणत्याही क्षेत्रामध्ये फायदेशीर ठरू शकतं. आणि म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी परदेशी भाषेतल्या तज्ज्ञ आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक विद्या व्यंकटेशन आणि प्राध्यापक स्मिता टेमकर. दोघींचंही हॅलो सह्याद्रीच्या या भागामध्ये मनापासून स्वागत करते. धन्यवाद. स्पॅनिश भाषेमध्ये सांगायचं तर बीएन बेनिदोस आ हॅलो सह्याद्री. दोघींचंही मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, करिअरच्या कुठल्या कुठल्या संधी आहेत त्या जाणून घेणार आहोत. आणि मला खात्री आहे की आत्ताच 12वीचे रिझल्ट्स देखील लागलेले. आपल्या ज्या दोन्ही पाहुणे आलेले आहेत त्यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते, कारण दोघींचंही त्यांच्या त्यांच्या विषयांमध्ये फार मोठं काम आहे आणि दोघीही परदेशी भाषांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. प्राध्यापिका विद्या आहेत त्या मुंबई विद्यापीठामध्ये फ्रेंच विभागाच्या प्रमुख आहेत. मुंबई विद्यापीठातील युरोपीय अभ्यास केंद्राच्या निर्देशक आहेत. आणि प्राध्यापक विद्या यांनी पॅरिस इथं रामायण आणि फ्रेंच महाकाव्य यामध्ये PhD केलेली आहे. मला वाटतं की खरोखरच हा एक फार मोठा विषय आहे आणि खूप वेगळा विषय आहे. त्याचप्रमाणे जावेद अख्तर यांच्या ज्या कविता आहेत त्यांचं त्यांनी फ्रेंचमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे आपलं जे काव्य आहे ते तुम्ही त्या देशामध्ये पोहोचवलेलं आहे. त्याचप्रमाणे राफेल कॉफिया हे जे नॉव्हलिस्ट आहेत, कादंबरीकार आहेत, फ्रेंच कादंबरीकार आहेत, तर त्यांनी इंग्रजीमध्ये आणलेलं आहे. सगळ्यांसाठी ते एक दालन खुलं केलेलं आहे. युरोप, आफ्रिका आणि कॅनडा अशा अनेक देशांमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे, अनेक खंडांमध्ये. फ्रान्स आणि इटली ह्या देशांमधून त्यांना 3 महत्त्वाच्या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषेबद्दल त्यांची एक अतिशय कळकळ आहे, तळमळ आहे. इतर भाषा आणि मातृभाषा याविषयी देखील आज त्या बोलणार आहेत. मनापासून धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल. प्राध्यापिका स्मिता टेमकर आहेत त्या स्पॅनिश भाषेमध्ये काम करत आहेत. गेल्या 15 वर्षापासून त्या स्पॅनिश भाषेमध्ये काम करत आहेत आणि मुंबई विद्यापीठाचं जे युरोपीय अभ्यास केंद्र आहे तिथे त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. स्पॅनिश भाषा त्या शिकवतात. 18 वर्षापासून त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आणि सायमल्टेनियस इंटरप्रिटेशन नावाचा जो प्रकार असतो, म्हणजे आपण बऱ्याचदा मला वाटतं चित्रपटांमध्ये वगैरे हे बघतो की वेगळ्या भाषेचे 2 लोक असतात आणि त्यांना आपण काय बोलतोय ते भाषांतर करून त्याच वेळी सांगणं. तर अशा पद्धतीचं सायमल्टेनियस इंटरप्रिटेशन देखील त्यांनी केलेलं आहे. त्यांचा स्पॅनिश भाषेमधला जो अनुभव आहे तो देखील आज आपण उलगडणार आहोत कार्यक्रमातून. विद्या मॅडम, तुम्ही काय सांगाल की आजच्या जगामध्ये परदेशी भाषा शिकणं याचं महत्त्व किती आहे? एक तर मला पहिल्यांदा प्रथम हे सांगायचं आहे की तुमची मातृभाषा तुम्हाला आली पाहिजे. कारण जो बिल्डिंग तुम्हाला बांधायचा आहे त्याचा फाउंडेशन तुमची मातृभाषा. आता मातृभाषा म्हणजे कुठची? आईच्या दुधाबरोबर जे तुम्हाला पाजलं जातं ना, ती मातृभाषा. जर तुमच्या आईनी तुम्हाला लालबी म्हणून म्हटलं असेल, रॉकबाय बेबी, मग इंग्लिश. पण जर मंगाई म्हटली असेल ना तर आपली माय मराठी. तिला तुम्ही इग्नोर करून पुढे जाणं अशक्य. मराठीला बेस घेऊन तुम्ही कुठचीही परदेशी भाषा शिकू शकता. बरं. आपलं देश भाषेनं समृद्ध आहे.
सुभाषिणीम सुमधुर भाषिणीम. किती भाषा आहेत? 780 भाषा होत्या आपल्याकडे. आता आपण सध्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 8 शेड्यूलमध्ये 22 भाषा आहेत. पण त्यातले प्रत्येक भाषा अगदी महत्त्वाचं, आणि त्या भाषेला घेऊन, त्या भाषेचा आधार घेऊन तुम्ही अनेक भाषा शिकू शकता. आपण मुंबईकर आहोत, मुंबईत राहतो, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि मातृभाषा तर बोलतोच. आणखीन एक लागून करून घ्या, फ्रेंच शिका, स्पॅनिश शिका, पोर्चुगीज शिका. ह्याने तुमचं आयुष्य बदलेल. फक्त मटेरियली नाही, फक्त प्रोफेशनली नाही, तुमचा जो दृष्टिकोन असतो जगावर तो संपूर्ण बदलून जाईल. वा, नक्कीच. म्हणजे भाषा शिकणं म्हणजे फक्त काहीतरी व्याकरण किंवा ती भाषा शिकणं नाही, तर तुम्ही जसं म्हणालात की पूर्ण दृष्टी आणि दृष्टिकोन आपला बदलू शकतो. स्मिता मॅम, तुम्ही काय सांगाल की तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहात आणि तुम्ही पुन्हा स्पॅनिशकडे वळलेला आहात. तुमचं आयुष्य कशा पद्धतीने बदललेलं आहे ह्या परदेशी भाषेमुळे? मी बेसिकली स्पॅनिश शिकायला लागले. मला गाण्यांची आवड होती. मी गाण्यांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करायचे. त्याच्यावरून मी त्याच्यात मला इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि ऑफकोर्स मी काम करायचे तिथे पण स्पॅनिशमध्ये ईमेल यायचे आणि मला म्हणजे त्याच्यात कुतूहल निर्माण झालं आणि मला भाषा आवडायच्याच म्हणजे लहानपणापासून. पण कधी मी फॉरेन लँग्वेज शिकायला शाळेत तरी प्रयत्न केला नाही. म्हणजे मी संस्कृत घेतलेलं, पण ते तेवढ्यापुरताच होतं. तर स्पॅनिश शिकून मला ते जाणीव झाली की ती सोपी भाषा आहे, मराठी भाषिकांसाठी पण फार अवघड नाही आहे. आणि मला त्यातलं कल्चर, त्यातली हिस्ट्री, जॉग्रफी आणि त्याची व्हरायटी, कारण का स्पॅनिश हे 21 देशांची ऑफिशियल लँग्वेज आहे. तर स्पेनमध्ये जे स्पॅनिश बोललं जातं ते आणि जे लॅटिन अमेरिकेत जे स्पॅनिश बोललं जातं त्याच्यात बराच फरक आहे. तर म्हणजे ती एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ती शिकायला खूप मजा येते आणि खूप म्हणजे खूप भव्य लँग्वेज आहे ती आणि खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे ते संपतच नाही. काय तुम्ही किती त्याच्यात खोलात जाल ते संपत नाही. खरंय. म्हणजे कुठलीही भाषा आपण म्हणतो तर त्यातलं जी बाराखडी असते ती शिकून भाषा शिकता येत नाही. तर तुम्ही जसं म्हणालात की ते संपतच नाही, असा तो एक प्रवाह असतो. विद्या मॅम, तुम्ही काय सांगाल की सध्या मुंबई विद्यापीठामध्ये कोणकोणत्या भाषा आहेत, कोणकोणत्या परदेशी भाषा आहेत ज्या आपण शिकू शकतो? सध्या मुंबई विद्यापीठात तुम्ही 18 भाषा शिकू शकता. बरं. आणि त्यात 8 भारतीय भाषा आहेत आणि 9 परदेशी भाषा आहेत आणि इंग्लिश आहे. आता इंग्लिशला तुम्हाला भारतीय म्हणायचं असेल तर म्हणून घ्या, तुम्हाला परदेशी म्हणायचं असेल तर मला तर ती भारतीय भाषा वाटते, कारण त्याने आपल्याला कॉलनाइज केलं असेल. सध्या आपण त्यांना कॉलनाइज करून बसलोय. आपल्याकडनं जे लिटरेचर, इंडियन इंग्लिश लिटरेचर म्हणून निघतोय, आता जगाने ते ओळखलेलं आहे, आम्ही काय सांगू. तर असे 18 भाषा आहेत आमच्याकडे. आणि तुम्हाला आता तुम्हाला पार्ट टाईम कोर्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता. फक्त वीकेंडचा असतो, 3 तास ऑनलाईन असतो. तुम्हाला फुल टाईम कोर्स करायचा असेल जरूर करा. BA फ्रेंच आहे, BA जर्मन आहे, BA रशियन आहे. आणि हे ज्याचा फ्रेंचचं मी बोलू शकते कारण मी विभाग प्रमुख आहे. जेव्हा तुम्ही फ्रेंच BA इन फ्रेंच स्टडीज हे करता, 12वीला तुम्हाला एकतर तुम्ही फ्रेंच घेतलं पाहिजे किंवा आमच्याकडे एंट्रन्स टेस्ट देऊ शकता. काय मुलं असतात ते म्हणतात आम्ही शाळेत फ्रेंच केलं आहे, त्यानंतर आम्हाला फ्रेंच कॉलेजमध्ये ऑप्शन मिळाला नाही. हरकत नाही, एंट्रन्स टेस्ट द्या आमच्याकडे आणि मग तुम्ही आमच्याकडे जर BA फ्रेंच स्टडीजला लागलात तर तुम्ही नुसतं BA फ्रेंच केला तर तुम्हाला तिकडे सोशिओलॉजी, सायकॉलॉजी, हिस्ट्री अनेक विषय असतात. आमच्याकडे फक्त फ्रेंच असतो. फ्रेंच कला, फ्रेंच साहित्य, फ्रेंच फॉर बिझनेस, फ्रेंच फॉर टुरिझम, फ्रेंच फॉर हॉस्पिटॅलिटी, असं फ्रेंच भाषेत आम्ही तुम्हाला न्हाऊ घालू 4 तास दिवसाला. आणि मग त्याच्याबरोबर तुम्ही जर्मन शिकता. तीही मोठी भाषा आहे आणि आमच्याकडे मोठं डिपार्टमेंट आहे ते जर्मन डिपार्टमेंट. तर तुम्ही एक जसं ॲन्सिलरी सब्जेक्ट तुम्ही सायकॉलॉजी, सोशिओलॉजी, हिस्ट्री काही घेऊ शकता. आमच्याकडे तसं नाही. तुम्हाला दुसरी एक परदेशी भाषा घ्यावी लागेल आणि आम्ही तुम्हाला ऑफर करतो जर्मन. आणि 3 वर्ष ते केल्याने मग आमच्याकडे MAचा प्रोग्राम असतो आणि ते केल्याने तुम्हाला इरास्मुस मुंडूस स्कॉलरशिप म्हणून एक असतं. मुंबई विद्यापीठात आम्ही ते मास्टर क्ले म्हणजे क्युल्चर लिटरेअर युरोपियन, म्हणजे युरोपियन लिटररी कल्चर्स, ह्याच्यामध्ये तुम्ही MA करू शकता. आणि त्याच्यासाठी एक
इंटरनॅशनल कन्सॉर्शियम आहे जिकडे एकमेव एशियाचा रेप्रेझेंटेटिव्ह तो तुमचा मुंबई युनिव्हर्सिटी. तर हे अनेक संधी असतात आणि हे फक्त फ्रेंच घेऊन मी तुम्हाला बोलली आहे, फ्रेंच आणि इटालियन. आता स्पॅनिशचे अनेक संधी असतील, जर्मनचे त्याच्यापेक्षा असतील. तर नक्कीच म्हणजे आत्ता 18 भाषा मुंबई विद्यापीठामध्ये आहेत. मला वाटतं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. स्मिता मॅम, तुम्ही स्पॅनिश शिकलात आणि त्यानंतर आता तुम्ही स्पॅनिश शिकवता देखील आहात. तर स्पॅनिश भाषेमध्ये काय संधी असतात याबद्दल काय सांगाल? स्पॅनिश ही आता एक जागतिक भाषा आहे आणि 500 मिलियन ऑलमोस्ट प्लस लोक आहेत स्पॅनिश स्पीकिंग जगामध्ये. नेटिव्ह स्पीकर्स पण खूप आहेत, म्हणजे सेकंड लार्जेस्ट नेटिव्ह मूळ भाषिक आहेत स्पॅनिशचे. आणि इंटरनेटवर, सोशल मीडियावर स्पॅनिश खूप वापरली जाते आज. हे सगळं कन्सिडर करून एज्युकेशनमध्ये पण खूप लोक स्पॅनिश प्रेफर करतात, बिकॉज US ला शिकायला ते जातात. आणि तिकडे US मध्ये मेक्सिकोच्या जवळ, बिकॉज स्पॅनिश ही 21 देशांमध्ये जसं मी म्हणलं भाषा आहे ऑफिशियल, तर मेक्सिकोच्या नॉर्थला म्हणजे साऊथ US मध्ये जे स्टेट्स आहेत, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, ॲरिझोना, तिथे स्पॅनिश लोक आहेत. म्हणजे तिथे 10% पॉप्युलेशन स्पॅनिश लोक आहेत मूळ भाषिक. तर US मध्ये स्पॅनिशला खूप महत्त्व आहे, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. तर तुम्ही जर आपण जेव्हा फोन लाईक आपण महाराष्ट्रात फोन केला की आपल्याला फोनवर ऑप्शन येतात डायल केलं की मराठीत बोलायचं आहे, हिंदीत का इंग्लिश तुम्हाला सर्व्हिस हवी आहे, तसं तिथे स्पॅनिश ही विचारतात. इतकं तिथे महत्त्वाचं आहे. सो US कंपनी जेव्हा इंडियात आउटसोर्सिंग करतायत थ्रू BPOs किंवा जे मल्टीनॅशनल्स इथे येत आहेत, ते अशी लोक बघतायत ज्यांना म्हणजे कॉस्ट सेव्हिंगसाठी ऑब्व्हियसली, पण त्यांना अशी लोक हवी आहेत जी इंग्लिश पण बोलू शकतात आणि स्पॅनिश पण बोलू शकतात. म्हणजे ते जेव्हा कस्टमर सर्व्हिस, हेल्प डेस्क किंवा BPO कॉलिंग करतील तेव्हा त्यांना दोन्ही भाषा बोलता याव्या. तर त्याच्यासाठी इंडियामध्ये BPOsमध्ये बरेच जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सेल्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, म्हणजे एक तुमचं मेजर क्वालिफिकेशन असेल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जर स्पॅनिश येत असेल तर तुम्हाला जास्त पर्याय आहेत जॉबचे. नक्कीच. तर आता आपण जाणून घेतलं की मुंबई विद्यापीठामध्ये कुठल्या कुठल्या भाषा आपण शिकू शकतो, स्पॅनिशमध्ये काय काय करिअर करता येतं. आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, माझे 2 प्रश्न आहेत. हां. पहिला प्रश्न असा आहे की परदेशी भाषा शिकण्याची नुसती आवड असून चालत नाही, तर त्या विद्यार्थ्यामध्ये आणखी कुठले गुण अंगीभूत असणं आवश्यक आहे, हा पहिला प्रश्न. बरं. दुसरं मला असं विचारायचं आहे की परदेशी भाषा शिकायच्या असतील तर अनेक जाहिराती आम्ही पाहत असतो. रिलायबल अशी कुठली संस्था जॉईन करावी आणि त्याची फी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला परवडत नाही, शिकण्याची जिद्द इच्छा आहे, त्या विद्यार्थ्याने कुठे जावं, कुठे मदत मिळू शकते? धन्यवाद आपल्या ह्या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल. ह्या दोन्ही प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती मोठी आहेत आणि ती आपण जाणून घेणार आहोत विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. परदेशी भाषांमधल्या करिअरच्या संधी याविषयी आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापिका विद्या व्यंकटेशन आणि प्राध्यापिका स्मिता टेमकर. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला फोन आला होता आणि त्यांनी महत्त्वाचे 2 प्रश्न विचारले होते. तर स्मिता मॅम, तुम्ही काय सांगाल की त्यांचा पहिला प्रश्न असा होता की आवड असणं ही एक गोष्ट आहे परदेशी भाषा शिकण्यामध्ये, पण इतर आणखी कोणते गुण असणं आवश्यक आहे? असं काही आहे का की काही गुण असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला परदेशी भाषा शिकणं हे जास्त सोपं होईल किंवा जास्त फायदेशीर होऊ शकेल? माझं असं मत आहे की आवड हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आवड आहे म्हणूनच आपण मेहनत घेणार आहोत आणि आपण त्या दिशेला जाणार आहोत. फक्त एवढंच होतं की आपल्याला वाटतं आपण शिकावं, पण आपण शिकायला सुरुवात केल्यावर आपल्याला ते वाटायला लागतं की हे अवघड आहे किंवा हे तसं नाही आहे जसं आपल्याला वाटलं होतं. आणि आपण म्हणतो की मराठीत असं बोलतात तर प्रत्येक वाक्याला, प्रत्येक शब्दाला तसा एक शब्द असेल आणि आपल्याला कळतं की
वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कम्प्लिटली वेगळं आहे स्पॅनिशमध्ये, किंवा जे वाक्प्रचार आहेत, किंवा मला भूक लागली आहे ह्याला वेगळंच काहीतरी वर्ब आपण स्पॅनिशमध्ये वापरतो, की मला म्हणजे डिफरंट वर्ब सांगा ना, आम्हाला आवडेल. तर आपण टेंगो आंब्रे म्हणतो, तर टेंगो म्हणजे आय हॅव हंगर असं लिटरली त्याचा अर्थ होतो. तर आपण मराठीत असं बोलत नाही, पण दुसरं काहीतरी बोलतो. अशी बरेच गोष्टी आहेत ज्या आपल्याला म्हणजे आपल्याला वाटतं की हे अवघड आहे, पण जर आपण सुरुवातीलाच ठरवलं की हे वेगळं असणार आहे आणि हे काहीतरी नवीन असणार आहे, आणि आपण ते ॲक्सेप्ट करायच्या मेंटॅलिटीनी जर सुरू केलं की हे सोपं, काही गोष्टी सोप्या असणार आहेत, काही अवघड असणार आहेत, आणि त्याच्यात खूप नवीन गोष्टी सुद्धा शिकायला मिळणार आहेत. तर असं नाही की मला जे सोपं वाटतंय तेवढंच असणार आहे त्याच्यात, आणि मेहनत घ्यायला तयारी हवी, की रोज म्हणजे जशी आपली मातृभाषा पण किंवा कुठलीही भाषा आपण बोलणं सोडून दिलं की आपलं त्यातलं हे जातं, प्रावीण्य, फ्लुएन्सी जाते. सो आपण जर टचमध्ये राहिलो, त्याच्यासाठी बोलणं असंच नाही आहे, ऐकणं, वाचणं, हे सगळं पण आपण टचमध्ये राहू शकतो भाषेच्या. नक्कीच. तर थोडं त्याला वेळ रोज देणं, असं नाही की 1 महिना केलंच नाही मग मला बोलता येत नाही किंवा असं नाही म्हणू शकत. सो त्याच्यात प्रॅक्टिस आणि धीर आणि स्वतःला आपलं लेवल, आपलं स्पीड काय आहे, आपल्याला किती लवकर समजतं, किती हळू समजतं, तर ते समजून जर शिकलं तर आपल्याला कमी डिसअपॉइंटमेंट होईल. नक्कीच. म्हणजे आवड आहे, पण त्या आवडीच्या आपण जेव्हा पुढे जातो आणि भाषा शिकू लागतो तेव्हा त्यामध्ये मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. मॅडमनी सांगितलं तसं संयम पाहिजे, तरच ती भाषा आपण प्रॅक्टिकली, ज्याला आपण म्हणतो की ती अवगत करू शकतो. आपल्याला आणखी फोन येतोय मॅडम, तो घेऊया आणि आपण तुमच्याकडे येऊया. नक्कीच नक्कीच. दादा उबाळे यांचा फोन येतोय जामखेडहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा सर. माझा प्रश्न असा आहे की परदेशामध्ये चांगली नोकरी मिळवण्यासाठी कोणत्या भाषेमध्ये शिक्षण घेतले पाहिजे, त्याबद्दल सांगा मॅडम. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. आपण ह्या प्रश्नाकडे येणार आहोत, पण तुम्हाला आधी काही बोलायचं त्याबद्दल. तुम्हाला जेव्हा तुम्ही एक कुठच्याही परकीय भाषा शिकता तर तुम्हाला त्या काळात स्वतःला एक लहान मुलासारखं करून घ्यायचं आहे. तेव्हा जो लहान मूल जेव्हा शिकतो, कितीतरी चुका करतो, तो लाजत नाही, परत परत बोलतो. आपण त्याच्यावर हसतो, पण तरीही तो आनंदात बोलतो आणि चुका करून करून तो शिकतो. परकीय भाषा एक्झॅक्टली द सेम थिंग. तुम्ही चुका कराल, तुमची चुकाच तुम्हाला शिकवतायत. कधी कधी फ्लूकमध्ये तुम्ही बरोबर बोलून जाता, तुम्हाला खूप आनंद वाटतो, नाही तुम्हाला माहिती नाही तुम्ही का ती बरोबर बोललात, पण जेव्हा तुम्ही चुकतात तेव्हा ती चूक तुम्ही करेक्ट करून घेतात आणि त्यातनं तुम्हाला शिकायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट, जसं ती सांगत होती, एक भाषा म्हणजे फक्त व्होकॅब्युलरी, ग्रॅमर ते नाही आहे, एक संपूर्ण वर्ल्ड व्ह्यू आहे. जगाकडे बघण्याची जी पद्धत आहे त्यांची ती वेगळी असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा परदेशी भाषा शिकाल, मनातनं नकारात्मक जी ॲटिट्यूड असते ना, निगेटिव्ह ॲटिट्यूड, हे मला आवडत नाही, ते मला बरोबर नाही, हा असा आहे, नाही. मन आणि तुमची आत्मा जी आहे ती मोठी उघडा, नवीन दृष्टीने जगाला पहा, मग परकीय भाषा आपोआप होतील. ते परकीय तुम्ही शिकेपर्यंतच परकीय असतात, आत्मसात केली की येतात की सगळ्यांना. वा वा वा, क्या बात आहे. आणि खरंच बऱ्याचदा असं होतं की जेव्हा मोठेपणे आपण शिकतो, तर तेव्हा विशेषतः भाषा शिकतो तेव्हा कदाचित आपल्या ज्या काही लेखी चुका असतात त्या एक वेळ समजू शकतो, पण बोलतानाच्या चुका हे स्वीकारणं हे मोठेपणी कदाचित अवघड वाटू शकतं. पण तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला जर शिकायचं तर आपल्याला लहान व्हावंच लागेल. मगाचा मॅडम दुसरा प्रश्न असा होता की अनेक जाहिराती आपण बघतो पेपरमध्ये की अमुक एक भाषा शिका, एवढ्या महिन्यांचा कोर्स, आणि जेव्हा आपण फोन करतो तिथे तर तेव्हा भल्या मोठे आकडे असतात फीचे. तर कोणत्या संस्था आहेत की ज्या आपण म्हणू शकतो की जिथे आश्वासक संस्था असू शकतात की जिथे आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला मिळू शकतं? मी मुंबई विद्यापीठाची आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, आमच्याकडे तुम्हाला 9 परदेशी भाषा इंग्लिशला न इन्क्लूड करता आहेत. आमच्या विद्यापीठात म्हणजे तुमच्या विद्यापीठात काय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे प्राध्यापक असतात, स्मिता मॅडम सारखे खूप क्वालिफाईड असतात आणि ते गव्हर्नमेंट रूल्सप्रमाणे, UGC रूल्सप्रमाणे ते निवडून येतात.
त्यामुळे आज लेवल 1 शिकलं, आज लेवल 2ला आम्ही आहोत आणि उद्या तुम्हाला लेवल 1ला शिकवतो, तसा प्रकरण नाही आहे. दुसरं म्हणजे आमच्याकडे सर्टिफिकेट डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा असे 3 लेवल्सची कोर्सेस असतात आणि त्या लेवल्सला तुम्हाला 3,000 रुपये एका वर्षाचे किंवा एका कोर्सचे. मी खाजगी संस्थेबद्दल बोलत नाही कारण त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. आम्ही सरकारी युनिव्हर्सिटी आहोत. आम्ही इकडे तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे, आम्हाला तुम्हाला ते वाटायचं आहे. तर त्या संदर्भात बेनिफिट प्रॉफिट हा आमचा मेन असतो. अँड व्हेरी इम्पॉर्टंटली टीचर्स क्वालिफाईड असतात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आम्हाला काय मोबदला मिळत असेल ते तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर स्मिता मॅडम सारखे यंग केपेबल टीचर्स ह्याच आमच्याबरोबर काम करतात तर ते आमचं गौरवाचं आहे. आम्हाला खूप आनंद आहे की ते आमच्याबरोबर काम करतात. त्यामुळे तुमच्या युनिव्हर्सिटीत काय भाषा आहेत बघा, नाहीतर इतर युनिव्हर्सिटी इज ऑलवेज अ बेटर ऑप्शन फॉर यू. इट्स ऑलवेज अ बेटर ऑप्शन. नक्कीच. म्हणजे जी विद्यापीठं आहेत, भारतामध्ये अनेक विद्यापीठं आहेत, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी विद्यापीठं आहेत, तर ह्या जाहिरातींकडे जाण्यापेक्षा ती भाषा आपल्या जवळच्या विद्यापीठात उपलब्ध आहे का, हे जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं तो अतिशय ही सोपी गोष्ट आहे, सोपा मार्ग आहे. आणि हा वेबसाईटवर देखील आपण जाऊ शकतो. मुंबई विद्यापीठाच्या ज्या वेबसाईट आहेत भाषांसाठी त्या देखील आपण जाणून घेणार आहोत. पण आता आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. शलाका साळवी आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नांदेडहून बोलतायत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. मी इतिहास विषयाची स्टुडंट आहे. माझं MA इतिहास झालंय. बरं. तर परदेशात जॉबसाठी संधी पाहिजे असेल तर मग कोणती लँग्वेज आपण शिकायला हवी? धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मला वाटतं मघाशी दादा उबाळे यांचा देखील फोन आला होता आणि शलाकांचं देखील तेच म्हणणं आहे की आपल्याकडे अजूनही परदेशात जायचं आणि परदेशातली नोकरी मिळवायची, ह्या गोष्टीचं खूप आकर्षण आहे. तर तुम्ही काय सांगाल की असं काही असतं का की परदेशात नोकरी करण्यासाठी कुठली भाषा शिकली पाहिजे, असा त्यांचा प्रश्न आहे. स्मिता, तुला बोलायचं? मला असं वाटतं की US मध्ये जर आपल्याला जॉब करायचा आहे, अमेरिकेमध्ये जायचं आहे, तर आपण स्पॅनिश शिकतो कारण तिथे ती भाषा बोलली जाते, तर ती मदत म्हणून आपण ती घेतो. पण तुम्ही स्पॅनिश शिकून किंवा फ्रेंच शिकून इंडियामध्ये पण तुम्हाला भरपूर चांगले जॉब मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला परदेशातच गेलं पाहिजे असं नाही. पण तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्ही भाषा शिकू शकता आणि ते तुमच्या आवडीवर आहे की तुम्हाला काय शिकायचं आहे, मग ते कुठल्या देशात ते चांगलं त्याच्यासाठी स्कोप आहे ते शिकण्यासाठी. तर हे सगळं धरून मग ते आपल्याला ठरवायला पाहिजे की मी कुठली भाषा शिकू, काय शिकायचं आहे, मग ती भाषा म्हणजे तिथे राहून ती भाषा शिकू शकते का मी, असं म्हणजे त्याचा स्कोप बघणं जरुरी आहे. नक्कीच. एक आणखीन मला सांगायचं आहे की हल्लीच्या जॉब मार्केटमध्ये जेव्हा कुठच्याही एम्प्लॉयर समोर हजारो बायोडेटा येऊन पडतात, जर तुमची बायोडेटा त्यातनं निवडायची असेल तर त्यात परदेशी भाषा पाहिजे, कुठचीही असो. म्हणजे तो परदेशी भाषा त्याच्यात त्यांनी बघितलं की त्यांना वाटतं की ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी एक गुण आहे जेणेकरून तो अनोळखी भाषा अनोखी भाषा शिकायचं त्यांनी प्रयत्न केला. ही इज केपेबल ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग. नवीन गोष्टी त्याला भीती वाटत नाही नवीन गोष्टीची, तो समोर देईल. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर परदेशी भाषा तुमच्या बायोडेटामध्ये असणं गरजेचं आहे. ते नुसतं साक्षरताचं चिन्हच नाही, पण सुशिक्षित माणूस ह्याचं चिन्ह झालेलं आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आपण कुठेतरी कुठल्याही आपण क्षेत्रात जेव्हा असतो तेव्हा आपल्यासमोर एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो आणि जेव्हा तुम्ही परदेशी भाषा वेगळं काहीतरी शिकता त्याचा अर्थ तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता आणि नवीन जग ढुंडाळण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता. तर हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन देखील दिसतो की जेव्हा तुम्ही परदेशी भाषा शिकत असता. आणखीही आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेणार आहोत. परदेशी भाषांबद्दल आपण बोलणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार,
आजच्या विशेष भागामध्ये विश्रांतीनंतर स्वागत करते. आपण परदेशी भाषांबद्दल बोलतोय, स्पॅनिशबद्दल बोललो, फ्रेंचबद्दल बोललो, इटालियन बद्दल पण आपण बोलणार आहोत आणि ह्या वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकून आपल्याला काय मिळू शकतं याबद्दल देखील बोलणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका विद्या व्यंकटेशन आणि प्राध्यापिका स्मिता टेमकर. तुम्हाला दोघींनाही मला पुन्हा एकदा ब्रेकवर जाण्यापूर्वीचा जो एक प्रश्न होता आणि मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक तरुणाईचा तो प्रश्न प्रतिनिधित्व करतो की परदेशात जाण्यासाठी कुठली भाषा शिकायची. तर मुळात तुम्ही काय सांगाल ह्या प्रश्नावर? तुम्ही दोघी आणखी काही त्यावर मत व्यक्त करू शकाल का? विद्या मॅम. मला हे सांगायचं होतं तुम्हाला की एक कुठच्याही परदेशी भाषा जेव्हा तुम्ही शिकता, ॲक्च्युली तुमच्या हातात येते एक किल्ली. ते किल्ली आहे एक दार उघडायला, एक नाही अनेक. पण कुठची दार तुम्ही उघडता, कधी उघडता ते तुमच्यावर आहे. आणि तुम्हाला ते छोटीशी उघडून बघून परत बंद करायचं आहे की मोठी उघडून तिकडे जायचं आहे, तिकडे जाऊन परत यायचं आहे. कारण माझं तर असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही परकीय भाषा शिकता, परदेशी भाषा शिकता, ॲक्च्युली तेव्हा तुमच्या मातृभाषेवर तुमचा जो प्रेम आहे, तुमची जी संस्कृती आहे त्याच्याबद्दल अभिमान वाढतो, कमी होत नाही. तेव्हा तुम्हाला कळतं की वा, मी किती समृद्ध देशातून आली आहे, काय नाही आहे माझ्या भाषांमध्ये. कारण आपण मातृभाषा तर असते, पण एक भाषा आई झाली तर दुसरी मावशी होतात ना. तर त्यामुळे सगळे जे भारतीय आणि परदेशी भाषा त्यांच्याबरोबर आपलं जन्मतः नातं जोडलेलं असतं. पण त्याला घेऊन तुम्ही कसं तुमचं भविष्य उभं करणार हे तुमच्या हातात आहे. हो, पण इतरांकडे किल्ली नाही आणि तुमच्याकडे किल्ली आहे. आता उघडून बघा. नक्कीच. म्हणजे अनेक संधी खरं तर उपलब्ध आहेत, त्या फक्त आपण कुठल्या मार्गाने, अनेक वाटा आहेत, त्यातली कुठली वाट आपण निवडतोय हेही महत्त्वाचं आहे. स्मिता मॅम, तुम्ही काय सांगाल की अनेक मराठी विद्यार्थी असतात की ज्यांना मुख्यतः मराठी येत असतं आणि इंग्रजी येत असतं पण फार येत नसतं. तर इतर जेव्हा आपण परदेशी भाषा शिकायला जातो तर तेव्हा इंग्रजी मुळात येणं गरजेचं असतं का, किंवा आपण मराठीतून फ्रेंच शिकू शकतो का? म्हणजे मराठी मला येतंय तर फ्रेंच किंवा स्पॅनिश शिकू शकतो का? स्पॅनिश भाषेबद्दल काय सांगाल तुम्ही? इंग्लिश ही एक भाषा आपण शिकली आहे, सेकंड लँग्वेज आपण शाळेत शिकतो, म्हणजे ती आहे म्हणून आपण शिकतो. जर स्पॅनिश ठेवली तर आपण स्पॅनिश शिकू, म्हणजे बऱ्याच शाळेमध्ये स्पॅनिश आहे. तर इंग्लिश हे बेस आहे स्पॅनिश किंवा कुठलीही युरोपियन लँग्वेज किंवा कुठलीही लँग्वेज शिकायला, हे मला वाटत नाही. आपल्याला जी भाषा येते, म्हणजे ऑफकोर्स त्याच्यासाठी आपल्याला तसे प्रोफेसर्स किंवा टीचर्स हवे जे आपल्याला गाईड करतील त्या लँग्वेजमध्ये. पण शक्य आहे मराठीतून शिकणं. मराठीमध्ये म्हणजे स्पॅनिशच्या बाबतीत मी म्हणेन की जसं मराठीमध्ये आपण जे बोलतो तेच आपण लिहितो, म्हणजे साऊंड्स आणि स्क्रिप्टमध्ये फरक नाही मराठीमध्ये, तसं स्पॅनिशमध्ये पण जे आपण जर आपल्याला वाचता येत आहे, बोलता येत आहे, तर आपण ते लिहू शकतो. तर साऊंड्स आणि रायटिंग स्क्रिप्टमध्ये फार फरक नाही. तर ते मराठी आणि स्पॅनिशमध्ये एक साम्य आहे. ग्रॅमर पण स्पॅनिशचं व्याकरण जे आहे ते पण फार काही बाबतीत खूप मराठीसारखंच आहे. तर जसं आपण म्हणू की मला काही गोष्टी, मला हे पुस्तक आवडतं, तर हे आपण इंग्लिशमध्ये त्याला आय लाईक असं म्हणतो. तर आय लाईक आणि मला आवडतं हे दोन वेगळे सेंटेन्सेस आहेत ग्रामॅटिकली. तर ते स्पॅनिशमध्ये मराठीत आपण जसं बोलतो तसंच. तर ते शिकवताना आम्ही मराठी एक्झाम्पल देऊनच शिकवतो, पण ते पटकन मग मुलांना, म्हणजे इंग्लिश जरा कॉम्प्लिकेटेड होतं शिकवायला, तर असं बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मराठीतून शिकवल्या तर पटकन समजतात. आणि इंग्लिश नेटिव्हसाठी स्पॅनिश त्यामुळे, म्हणजे असं मी वाचलंही आहे की त्यांच्यासाठी ती थोडी अवघड आहे. कारण का परत जे तू आणि तुम्ही ह्याच्यातला जो फरक आहे तो स्पॅनिशमध्ये आहे, जो इंग्लिशमध्ये नाही, तो फ्रेंचमध्ये पण आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांनी मराठीतून शिकणं इझी होतं. कल्चरल पॉइंट्स आहेत जे आपण बघू शकतो की साम्य आहे किंवा फरक आहे. आणि त्याच्यामुळे मराठी भाषिकांसाठी स्पॅनिश ही अवघड भाषा नाही आणि ती डायरेक्ट आपण मराठीतून शिकू शकतो. वा, किती छान वाटलं हे ऐकून की आपण मराठीतून स्पॅनिश शिकू शकतो आणि अनेक गोष्टींमध्ये साधर्म्य आहे. आपल्याला एक फोन येतोय. अमृता बेंद्रे आपल्याशी बोलत आहेत डोंबिवलीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार अमृताजी. नमस्कार, माझं नाव अमृता आणि माझा प्रश्न असा आहे की
मी 12वी सायन्स केलंय आणि त्याच्यानंतर मी जॉब करत होते बरीच वर्ष आणि आता परत ग्रॅज्युएशन करायला लागलं. तर ग्रॅज्युएशन करताना मी फ्रेंच भाषा घेते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. बरं. आणि त्याच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे आता मी सेम 1च दिली, तर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त एक 1 डेड गर्ल म्हणून त्याचे काही ठराविक चॅप्टर्स आहेत फ्रेंचमध्ये आणि थोडं ग्रामर आहे. तर ह्याच्या पुढे मी जिथे फ्रेंच शिकायला जात होते तर ह्याच्या पुढे मला अजून फ्रेंचमध्ये शिकायचं असेल तर काय करावं लागेल असं मी त्याला विचारलं होतं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं आलियांज म्हणून एक फ्रेंच एम्बसीची काही इन्स्टिट्यूट त्याच्यातर्फे ब्रीफ या एक्झाम्स असतात आणि त्याचे प्रत्येक लेवल्स असतात. तर ह्याच्यामध्ये पुढे हा अभ्यासक्रम आणि मुंबई युनिव्हर्सिटीचा आता जो मॅडमने सांगितलं तो अभ्यासक्रम सेम असतो का हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे भारतामध्ये आपण फ्रेंचमध्ये कुठले कुठले करिअर ऑप्शन्स आहेत फ्रेंच रिलेटेड. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. त्यांचा जो प्रश्न आहे तो असा एक ठराविक फोकस्ड प्रश्न आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी 12वी सायन्स केलेलं आहे, त्याच्यानंतर काही वर्ष जॉब करून ते आता फ्रेंच शिकत आहेत. फ्रेंच त्यांनी काही चॅप्टर्स आणि ग्रामर शिकलेलं आहे आणि त्यांना पुढे जायचं आहे. तर त्यांना अशी माहिती मिळालेली आहे की ग्रीसला काही परीक्षा असतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की पुढे शिकण्यासाठी कुठले पर्याय उपलब्ध आहेत, कुठल्या संस्थांमध्ये त्या शिकू शकतात आणि भारतामध्ये फ्रेंचसाठी काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. ओके, पहिली गोष्ट तुम्ही काय शिकलात एक्झॅक्टली ते मला समजलेलं नाही आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही मुंबईत आहात किंवा तुम्हाला मुंबई विद्यापीठात ते शिकायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे एंट्रन्स एक्झाम देऊ शकता आणि ते एंट्रन्स एक्झामवरून आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला कुठपर्यंत लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी म्हणजे तुम्हाला कितपर्यंत कळलेला आहे हा विषय आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला रिओरिएंट करू शकतो. एक गोष्ट महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सायन्स केलात किंवा कॉमर्स केलं कुठचाही विषय करू शकतात तुम्ही. भाषा ह्याच्यावर तुमचं प्रभुत्व आलं की पुढे जाऊन ही भाषा तुम्हाला कशी वापरायची आहे हे तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला परत सायन्समध्ये जाऊन आणि ही भाषाची मदत घेऊन त्या देशात जाऊन करायचं असेल जरूर करा. तुम्हाला ही भाषामध्ये स्पेशलाइज करून ह्या भाषेमध्ये स्पेशलाइज करून तुम्हाला ह्या भाषेतच एक प्रोफेशन निवडायचं असेल तर तसंही करू शकता. आणि भारतात तुम्हाला काय नाही आहे फ्रेंच घेऊन ऑपॉर्च्युनिटीज. तुम्ही शिक्षक झालं पाहिजे असं अजिबात नाही आहे. कारण लोकांना वाटतं की जसं मी शिक्षिका झाले सगळ्यांनी तेच निवडायला पाहिजे. अजिबात नाही. हे मी निवडलं आहे कारण मला ह्याची आवड आहे. मी संशोधन करते त्याची माझी आवड आहे. पण तुम्ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये तुमची गरज आहे, टुरिझममध्ये गरज आहे. अनेक फ्रेंच बँक्स इकडे काम करतात त्यांना तुमची गरज आहे. MNCs आहेत आणि हल्ली ट्रायलिंग्वल सेक्रेटरी म्हणून एक पोस्ट आहे जी सर्वोच्च अधिकारी असतात त्यांची जी सेक्रेटरी असते ती नुसतं टाईप करून एक्झिक्युटिव्ह असिस्टंट होऊन उपयोग नाही. तिला 3 भाषा तरी आले पाहिजेत जेणेकरून जेव्हा इंटरनॅशनल कोलॅबोरेटर्स येतात त्यांच्याबरोबर पहिला जो कॉन्टॅक्ट असतो तो तिचा असतो, तो सर्वोच्च अधिकारीचा नसतो. तर त्यामुळे तुम्हाला हे तुमची भाषा जी आहे त्याला घेऊन तुम्हाला काय करायचं आहे. फ्रेंचमध्ये प्रभुत्व हे ग्रीसला एक्झाम्स आहेत हे तुमच्याकडनं मला कळलं, मला माहिती नव्हतं. आमच्याकडे जे एक्झाम्स आहेत फ्रेंचचे ते इंटरनॅशनल आहेत. आमच्याकडे घ्या, एम्बसीमध्ये घ्या, अलियांस फ्रान्साइजमध्ये घ्या, कुठच्याही विद्यापीठात तुम्ही घेऊ शकता. ते शासकीय विद्यापीठ आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीजचे विद्यापीठ आहेत, पण तुम्हाला खाजगी संस्था पण आहेत. पण तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते फ्रेंच घेऊन ते आम्ही तुम्हाला आमचं ईमेल आणि वेबसाईट देऊ. तिकडे तुम्ही ईमेल टाका, आम्ही जरूर उत्तर देऊ. 24 तासात तुम्हाला उत्तर मिळेल. नक्कीच. आपण ह्या ईमेल आणि वेबसाईट आपण पाहू शकतो आता. हां, इथे नक्कीच ईमेल आणि मुंबई युनिव्हर्सिटीची जी वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये युरोपीय भाषा शिकवल्या जातात आणि एकूण 18 भाषा शिकवल्या जातात. तर आपण जर वेबसाईटवर गेलात तर नक्कीच आपल्याला ती सगळी जी माहिती आहे ती सगळी आपल्याला मिळू शकते माहिती. आणि तुम्ही जसं सांगितलं की अनेक संधी आहेत ज्या भारतामध्ये राहूनही आपल्याला करता येतील किंवा परदेशीही जाता येईल. मगाशी स्मिता मॅडम तुम्ही एक अतिशय छान इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगितली की मराठीमध्ये स्पॅनिश शिकता येतं. तर तेव्हाच मला असं वाटलं की जो तुमचा वर्ग असतो एक टिपिकल जो क्लास असतो स्पॅनिशचा तर तिथे तुम्ही कोणती भाषा बोलता विद्यार्थ्यांशी?
सुरुवातीला कारण कोणालाच स्पॅनिश येत नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने संवाद साधता? त्यांची जी मातृभाषा आहे म्हणजे मेजॉरिटी जे क्लासमध्ये आहेत त्याच्यात आपण बोलू शकतो, पण पहिल्या दिवसापासून ती लँग्वेज कानावर पडली पाहिजे. मग तुम्ही हावभावानी आणि ऍक्शन करून तुम्ही शिकवू शकता. बऱ्याच गोष्टी लोकांना कळतात, एवढं काय म्हणजे ते अवघड नाही. म्हणजे तुम्हाला त्यातलं सगळं प्रत्येक शब्दाचं ग्रामर आणि अर्थ नाही करणार, पण काय कम्युनिकेशन होतंय ते मुलांना कळतं. की म्हणजे आपण जर मी म्हणलं मे जामो स्मिता तर तुम्हाला कळालंय की मी नाव सांगतेय, म्हणजे ह्याच्यात काय आता मी शिकवायची गरज नाही. तर तेवढं कळालं ते बास झालं पहिल्या दिवशी. हळूहळू तुम्हाला ते काय आहे मे यामो आणि पुढे त्याचं ग्रॅमर हे शिकणारच आहात तुम्ही. तर मराठी किंवा इंग्लिश कुठलीही भाषा ही वापरू शकतो, त्याला काय बंधन नाहीये. जी मुलांना कळतीये मेजॉरिटी ती, म्हणजे ग्रामर एक्सप्लेन करायला थोडंफार मराठीत इंग्लिशमध्ये करावं लागेल सुरुवातीला, पण तुम्ही ती भाषा कम्प्लिटली स्पॅनिशमध्ये ॲटलिस्ट जे कम्युनिकेशन आहे म्हणजे ग्रामर शिकवायला लागू शकतं, पण नाहीतर स्पॅनिशमध्ये किंवा फ्रेंचमध्ये कम्प्लिटली तुम्ही शिकवू शकता. म्हणजे काही त्याच्यात बंधन नाही. आणि खरोखरच परदेशी भाषा शिकणं हे नक्कीच एक रोचक अशी गोष्ट आहे. आत्ता आपण विश्रांती घेणार आहोत, पण विश्रांतीनंतर आपण फ्रेंच भाषेतले, इटालियन भाषेतले, स्पॅनिश भाषेतले शब्दही काही शब्द जाता जाता शिकणार आहोत. तर नक्कीच आपण विश्रांतीनंतरही आमचा कार्यक्रम बघत राहा. आत्ता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत राहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. परदेशी भाषांबद्दल आपण बोलतोय आणि मगाशी जसं बोलणं झालं किंवा अनेकांचे प्रश्न आहेत की या भाषा नक्की कुठे शिकायच्या, त्यासाठी संपर्क कुठे साधायचा. तर त्यासाठीची जी वेबसाईट आहे आणि ईमेल ID आहे ती आपण बघू शकता. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये हे सगळे कोर्सेस जे आहेत ते उपलब्ध आहेत आणि काही आवश्यक ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. जर तुम्ही मोबाईलवरून हा कार्यक्रम बघत असाल तर तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता, किंवा तुम्ही जर TV-वरून बघत असाल तर पटकन ह्या स्लाईडचा तुम्ही फोटो घेऊ शकता. आणखी काही क्षण आपण ही जी स्लाईड आहे ती तशीच ठेवणार आहोत, कारण ह्या स्लाईडमध्ये काही आवश्यक लिंक्स आहेत. त्या लिंक्सवर जर तुम्ही गेलात, त्या लिंक्स जर तुम्ही क्लिक केल्यात तर नक्कीच जी आवश्यक अशी माहिती आहे ती आपल्याला मिळू शकते. त्यानंतर आणखी काही आवश्यक ईमेल IDs आता आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. ह्या ईमेल IDsशी जर आपण संपर्क साधलात, जर इथे आपण आपले ज्या काही शंका असतील त्या जर मेल केल्यात तर ह्याच्यावरही तुम्हाला उत्तरं जी आहेत ती तुमच्या प्रश्नांची मिळू शकतात. तर ही स्लाईड देखील आपण काही क्षण ठेवूया. आपण फोटो घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि अतिशय महत्त्वाच्या आणि आवश्यक अशा ह्या लिंक्स आहेत जेव्हा तुम्हाला परदेशी भाषा शिकायची असते तेव्हा. तर मला वाटतं नक्कीच ह्या दोन्ही ज्या स्लाईड्स आहेत जे आपण लिंक्स आणि काही ईमेल्स दिलेले आहेत ते आमच्या सगळ्या दर्शकांनी नोंदवले असतील, नोंद करून घेतली असेल. आणि जसं मगाशी म्हटलं की काही शब्द आहेत त्यांचं आम्हाला नक्कीच वेगळ्या भाषेतले ह्या कार्यक्रमातून जाता जाता आम्हाला काही शब्द तरी ऐकायला नक्कीच आवडतील किंवा शिकायला आवडतील. तर स्मिता मॅम, तुम्ही काय सांगाल? कुठले शब्द? स्पॅनिशमध्ये एक ओला हा शब्द माहिती आहे. हॅलोला आपण ओला म्हणतो. हॅलो आहे. मग ग्रीट करायला आपण बरंच म्हणजे के ताल म्हणजे कसं काय, म्हणजे मी मराठीतच सांगते काय इंग्लिश, बिकॉज म्हणजे के ताल इज कसं काय, तर कसं काय म्हणायला के ताल वापरायचं, बाकी के काय आणि ताल काय ह्याच्यात जास्त पडायचं नाही. मग कोमो एस्तास आणि मग तू आणि उस्तेतसाठी आपण जसं कोमो एस्ता उस्तेत, कोमो एस्ता, मुई बिएन, ग्रासियास. तर ग्रासियास हा शब्द म्हणजे आता सिनेमे आणि नेटफ्लिक्सवर सिरियल्स बघून बऱ्याच लोकांना माहिती आहेत बरेच शब्द स्पॅनिशचे. मग फिएस्ता हा शब्द आपण वापरतोच, म्हणजे सिएस्ता, फिएस्ता. तर हे सगळे शब्द आहेत म्हणजे हे माहीत आहेत लोकांना. बरोबर. म्हणजे तुम्ही कसं काय जे म्हटलं तर ओला के ताल असं म्हटलं तरी चालेल. चला, शिकले मी म्हणजे. विद्या मॅम, तुम्ही काय सांगाल? फ्रेंच भाषेतले असे काही शब्द? फ्रेंचमध्ये तुम्ही कोणालाही भेटलात तर बोनशूर, गुड मॉर्निंग झालं. सॅल्यूट, मैत्री जवळची असेल तर सॅल्यूट म्हणजे कसं काय, बरं आहे. कोमो सा वा. जसं हिंदीमध्ये तुम्ही म्हणाल कैसा चल रहा है,
तर त्याचं इक्विव्हलंट अँड ॲक्च्युली व्हेरी क्लोज टू द मिनिंग इज कॉमो सावा, कैसा चल रहा है, कसं काय चाललंय तुमचं. ओके, सो bonjour, comment ça va, ça va bien, merci beaucoup. merci तर तुम्ही ऐकलेलंच आहे. तर merci beaucoup, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद तुमचं. वा, क्या बात आहे. आणि खूप छान असं ऐकताना त्यातला एक गोडवा जाणवत होता त्या भाषेतला. आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ झालेली आहे. स्मिता मॅडम, अगदी 1 मिनिटभरात तुम्ही आमच्या दर्शकांना परदेशी भाषा शिकण्याविषयी काय आवाहन कराल? परदेशी भाषा शिकाव्या, कारण फक्त एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन एवढंच त्याच्यातनं मिळत नाही, तर एक आपल्या ब्रेनसाठी एक एक्सरसाइज होतो तो. बिकॉज आपण विचार करणं सोडून देतो, नोकरी करायला लागल्यावर आपण फक्त नोकरी करतो. तर शिकत असताना पण एक भाषा शिकणं म्हणजे आपलं एक होरायझन आपलं जास्त लांब होतं, आपण ओपन माइंडेड होतो आणि दुसऱ्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू ॲक्सेप्ट करायची आपल्याकडे आपल्याला सवय होते की दुसरं जग, दुसरीकडे काय चालू आहे आणि आपल्याला कळतं. नक्कीच. विद्या मॅम, तुम्ही काय सांगाल की वेगळी संस्कृती आपण या भाषांमधून वेगवेगळ्या कशा पद्धतीने शिकू शकतो? प्रत्येक भाषाचे आपलं वैशिष्ट्य असतं आणि मला तर फ्रेंच आणि इटालियनबद्दल हे वाटतं की एक चव वेगळी असते. इटालियनची चव वेगळी आहे आणि फ्रेंचची चव वेगळी आहे. चव घेऊन तरी बघा, मग ठरवा तुम्हाला बसायचं आहे पंगतला की नाही. नक्कीच. म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत की जसं आम्ही आत्ता फक्त काही शब्द ऐकले आणि लगेच आपल्याला जाणवलं की काहीतरी छान असं गोडवा आहे त्या भाषेमध्ये, किंवा जसं स्मिता मॅडमनी सांगितलं की सोपी आहे भाषा. स्पॅनिश ही शिकणं देखील अतिशय सोपी आहे. तर ह्या सगळ्या भाषांकडे आपण, मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमानंतर वळूया आणि जसं दोघींनीही सांगितलं की भाषांबद्दल आपण आपली जी मनाची कवाडं आहेत ती अधिक आपण उघडूयात आणि जेणेकरून आपल्याला आणखी काहीतरी चांगलं त्यातून घेता येतील, नवीन भाषा आपल्याला शिकता येतील. तुम्ही दोघीही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना आज एक छान मेजवानी दिलीत, म्हणजे फक्त चव दिलीत असं तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या भाषेत सांगायचं तर. आणि नक्कीच ती चव इतकी छान होती की आम्हाला आणखी पुढे जाऊन त्या भाषेच्या आणखी खोलीत जायला नक्की आवडेल. तुमच्या दोघींचेही अगदी मनापासून आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते आमच्या संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमतर्फे. आणि दर्शक हो, नक्कीच आपण आणखी नवीन भाषा शिकूया, नवीन काहीतरी शिकूया, जेणेकरून आपले मन आणि बुद्धी आणि आपल्या जाणीवा अधिक समृद्ध होतील. फ्रेंचमध्ये सांगायचं झालं तर सिनिओरा. आज आपण इथेच थांबतोय, तर पुढच्या भागात नक्कीच भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.